प्राचीने म्हणजे खूप कमी वयात BTS म्हणजे भारत टॅलेंट सर्च ही एक्झाम पास केली आणि परळी तालुक्यातून ती सर्वप्रथम आली. त्याबद्दल तिचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि मुलांना सतत प्रोत्साहन देणारे तिचे आई वडील, त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण भारत टॅलेंट सर्च BTS, साधारणतः MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च ही एक्झाम याच्यासाठी कंडक्ट केली जाते, आयोजित केली जाते की याच्यातून शास्त्रज्ञ म्हणजे इस्रो सारखी जी संस्था आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, अशा संस्था किंवा DRDO ज्या संस्था आहेत भारत सरकारच्या, त्या संस्थेमध्ये जे काही टॅलेंट लागणार आहे आणि ते टॅलेंट एका विशिष्ट भागात किंवा विशिष्ट समुदायात नसून ते प्रत्येक ठिकाणी आहे हे शोधण्यासाठीच ही परीक्षा कंडक्ट केली जाते. मला आयोजकाचं या ठिकाणी आभार व्यक्त करायचे की कारण अशा कार्यक्रमातून एक प्रेरणा मिळते. आज जी प्राचीला जे वाटते की ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही किंवा तिचा जो सोळ आहे, तिचं जे कौतुक आहे, हे करत असताना तिच्या आईवडिलांना ज्या भावना आहेत ते निश्चितच आपण त्या व्यक्त करण्यात त्यांनाही ते शब्द अपुरे पडतील. आणि या ठिकाणी जे छोटे आहेत, जे छोटे मुलं आहेत किंवा आई वडील आहेत, त्यांचे आई वडील आहेत, त्यांनाही अत्यंत एक चांगला अनुभव, चांगला जो काही या ठिकाणी जो वेळ आहे त्यांना हे या ठिकाणी येत आहे. तर आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर महाराष्ट्राची भूमी ही खूप सुपीक आहे. या ठिकाणी परिवर्तनवादाचा विचार या ठिकाणी या मातीत रुजलेला आहे. आणि मी सर्व गावकऱ्यांचं, विशेषतः आपल्या गावाचे उपसरपंच संतोषबाई सोळंके, विनायक दादा आणि इतर सर्व सहकारी मी सातत्याने बघतो की मिळून मिसळून या ठिकाणी सर्व कार्यक्रमात ते एकत्र येतात आणि सर्वांना प्रोत्साहन देऊन एक वेगळा आदर्श निर्माण या ठिकाणी ते करत आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा त्याच्या अगोदर महात्मा फुले यांनी, महात्मा फुलेंना या देशातला जे समाजाचं जे परिवर्तन आहे त्याचं राष्ट्रपिता म्हटलं जातं. आणि त्याच्या अगोदर जे रयतेचं राज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी, खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही रुजवली, रयतेचं राज्य, सर्वांसाठी हा न्याय आणि जाती धर्माच्या पुढे जाऊन जो न्याय दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आणि त्याच्याही अगोदर जो सर्वोत्तम भूमिपुत्र जो आहे महात्मा गौतम बुद्ध, तथागत महात्मा गौतम बुद्ध, आणि या सर्व जे काही मानवतावादी विचार आहेत या विचारांना आपण पुढेच नेऊन आपण खऱ्या अर्थाने आज प्रगती केली पाहिजे. या ठिकाणी या सोहळ्यामध्ये मला जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मंत्र आहे परत पुन्हा आठवतो. कारण 2 वर्षापूर्वी मी जेव्हा लंडनला गेलो होतो आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला होता. आणि ज्यावेळेस तो ग्रंथ अद्यापही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो नाही, कोणत्याही व्यक्तीचा जो पुतळा आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे. म्हणजे ते अभिमानाने, म्हणजे जेव्हा मी त्या प्रेमायसेसमध्ये, ज्या परिसरामध्ये जेव्हा मी गेलो तर अक्षरशः अंगावर शहारे येत होते की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी, म्हणजे तो प्रोग्रामच असा होता की प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज या ग्रंथाने समग्र भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी दिली. त्या ग्रंथाचा गुणगौरव करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने ती परिषद भरवली होती. आणि त्या परिषदेसाठी मला हजर राहता आलं. हे मला म्हणजे खऱ्या अर्थाने मला खूप भाग्याचा क्षण त्या ठिकाणी वाटतो. बाबासाहेबांचं जे पहिलं जे काही प्रवेश जे पत्र आहे त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर लिहिलेली पत्र त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणजे टॅक्सीचे पैसे वाचावे म्हणून साधारणतः 7 मैल म्हणजे जवळपास 8 ते 9 किलोमीटर पायी चालत जायचे. म्हणजे एक दिवसातून किमान एक वेळेस ते
टॅक्सीचे पैसे वाचून त्या पैशातून ते पुस्तकं घ्यायची. आणि आज आपण जे बघतो भारतामध्ये जे परिवर्तन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने आज या भारताचा जो आधुनिक भारताचा जो शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं, हे खरं आहे. याचं कारण जेव्हा आपण शेजारील राष्ट्र बघतो, म्हणजे अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, म्यानमार असेल, ही सगळी अशांत राष्ट्र ज्यावेळेस आपण बघतो, कारण या ठिकाणी त्यांना सर्व लोकांना सामावून घेणारी राज्यघटना नाही. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आज आपण जे बघतो की जगामध्ये भारताची सर्वात मोठ्या वेगाने जे विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, विकसित भारताचं स्वप्न 2047ला आपण बघत आहोत, याचं खरं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला जातं. म्हणून अशा कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन, महात्मा फुलेनं केलेली इथली क्रांती, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं रयतेचं राज्य, या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, त्याची आठवण केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आपण या गोष्टी आपण आपल्या स्वतःजवळ अंमलात आणू, खऱ्या अर्थाने आपली मुलं पुढे जातात. सर्वात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मंत्र आहे, शिक्षणाचा मंत्र आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले युवक बऱ्याच अंशी जे काही व्यसनदीनता आपल्यामध्ये निर्माण आलेले आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा मार्ग सांगितला, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धाला अनुसरा, संघाला अनुसरा, धम्म अनुसरण करा. आणि ज्या अर्थाने आपल्यामधली जी काही मनामधली जी पोकळी आहे, आपल्यामधली जी स्पिरिच्युअल जे पॉवर आहे, त्या पॉवर किंवा ती पोकळी आहे ती भरून काढण्याचं काम आपल्याला बुद्धाच्या तत्वज्ञानातून येतं. त्यामुळे आपण बुद्धाला वंदन करून, धम्माला वंदन करून, संघाला वंदन करून आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी परत या ठिकाणी धम्मक्रांती करू शकतो. म्हणून या गुणगौरव सोहळ्यामध्ये प्राचीचं जे कौतुक आपण जे करतोय किंवा आपण सगळं गावकरी करतोय, याचं मला खरंच म्हणजे खूप चांगलं वाटतंय की अशा परिस्थितीमध्ये प्राचीनं एक चांगल्या प्रगतीची एक्झाम या ठिकाणी पास झालेली आहे. आपण सर्व पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षण माणसाला खूप मोठ्या उच्च पातळीवर घेऊन जातं. म्हणजे एखादा व्यक्ती एक दुर्लक्षित आहे, पण शिक्षणाने तो जगाच्या पटलावर येऊ शकतो. याचं एकमेव उदाहरण म्हणजे प्राचीसारखी अशी अनेक आहेत. प्राचीला आणखी बराच पुढचा टप्पा गाठायचा आहे. ती फक्त ते खूप छोटीशी आहे, 5वीला आहे, ती नंतर 6वीला जाईल, 10वीला जाईल. पण हे सातत्य तिनं टिकवणं गरजेचं आहे. तिच्या आईवडिलांनी तिच्याकडून ते अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. कदाचित उद्या प्राची इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारताची सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटरची ती शास्त्रज्ञ असू शकते. कारण हा कार्यक्रम तिच्यासाठी ब्रेक थ्रू म्हणजे एक कलाटणी देणारा कार्यक्रम असू शकतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलं या ठिकाणी आहेत, तेही या गुणगौरव सोहळा बघत आहेत. आणि या खरंच या सोहळ्याने लोकांमध्ये, मुलांमध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि खऱ्या अर्थाने आपण एक विकासाचं पाऊल आपण पुढे जाऊन या ठिकाणी एक चांगला समाज, एक चांगला भारत आपण घडवू शकतो. म्हणून मी या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, कारण तसा वेळ कमी आहे. बरेच वक्ते बोलायचे आहेत मला, आणखी म्हणजे बोलण्यासारखं बरंच काय आहे. पण कधी एखाद्या वेळेस जेव्हा आपण बोलू त्यावेळेस सविस्तर बोलू. आणि खऱ्या अर्थाने आपण आजच्या या प्रसंगी मला या ठिकाणी बोलावलं, मला 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आयोजकाची म्हणजे आपला विकास दादाचं खरंच कौतुक आहे. कारण तो प्रत्येक कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी करतो. आणि आपल्या या ठिकाणाहून बरेच विद्यार्थी पुढे जात आहेत, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये जात आहेत, अनेक कौशल्य प्राप्त करत आहेत. आणि सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात साथ आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला रयतेचे राज्य प्रस्थापित करायचं असेल, खऱ्या अर्थाने एक समाज घडवायचा असेल, तर आपण सर्वांनी एकत्र जाऊन खऱ्या अर्थाने आपण विकसित भारत, जो भारत सर्वांचा असेल, दलितांचा असेल, आदिवासींचा असेल, ज्या तळागाळातल्या प्रत्येक भारतांचा प्रत्येक व्यक्तीचा असेल, तर आपण या प्रसंगी मी परत एकदा प्राचीच्या तिच्या आई वडिलांचं कौतुक करतो.
आणि मी तिला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं तिला जर काही अडचण आली किंवा पुढच्या शिक्षणाची अडचण आली तर समाजामध्ये आपल्यासारखे आमच्यासारखे जे काही लोक आहेत त्यांच्याकडून मदत घेतली तरी आम्ही त्या ठिकाणी पुढे येऊ आणि तिला मदत करण्यासाठी. म्हणजे एखादा विद्यार्थी पैशाच्या अभावी किंवा एखाद्या गोष्टीच्या अभावी ती वंचित राहू नये. कारण जर तो वंचित राहिला तर इथल्या समाजाचा तो, मला वाटतं की समाजाचे ते एक म्हणजे अनफॉर्च्युनेट आहे, ते दुर्दैव आहे. ते दुर्दैव आपल्याला टाळायचं असेल तर समाजातल्या व्यक्तीने असे जे विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थ्यासाठी आपण पुढे येऊन सढळ हाताने मदत करणं हे गरजेचं आहे. मी परत एकदा आयोजकाचे आभार मानून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करून मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय भीम.